शुक्रवार दिनांक 11 एप्रिल रोजी मुंबई ते मांडवा नवीन अजंठा कॅटमरन बोट सर्व्हिस चालू झाली। प्रवाशांनी ही सेवा सुरू झाल्यानं आनंद व्यक्त केला, परंतु प्रवाशांचा या आनंदावर पहिल्याच दिवशी विरजण पडलं। सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास गेटवे ऑफ इंडियावरून सुमारे 150 प्रवाशांना घेऊन निघालेल्या फेरी बोटीत अचानक समुद्राचं पाणी शिरलं। गेटवेपासून काही अंतरावर ही बोट गेली आणि समुद्राचं खळाळणारं पाणी शिरल्याने प्रसंगावधान राखून बोटीच्या तांडेलानं तातडीनं किनाऱ्यावर संपर्क करून बोटीतील प्रवाशांचे प्राण वाचवले। किनाऱ्यावरून तातडीनं स्पीड बोटी मागवण्यात आल्या आणि प्रवाशांना सुखरूप बाहेर काढून किनाऱ्यावर आणण्यात आल्याचं मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भोई यांनी सांगितलं। मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया हा जलप्रवास वेळेची बचत आणि सुरक्षित असल्याने प्रवासी आणि पर्यटक येथून येणं पसंत करतात, परंतु गेल्या काही वर्षात या जलमार्गावर बोटीनं अपघात होण्याचे प्रकार वाढलेत। खास करून अजंठा प्रवासी जलवाहतूक सेवा देणाऱ्या बोटींचे अनेकदा अपघात झाल्याचं सर्वश्रुत आहे। शुक्रवारी नवीन अजंठा जलवाहतूक करणाऱ्या बोटींची सेवा सुरू करण्यात आली। यासाठी मालकांनी नवीन बोटींची व्यवस्था केली, परंतु सकाळी सुरू झालेली ही सेवा सायंकाळपर्यंत बोटीत अचानक पाणी शिरल्याने कोलमडली। सायंकाळी अलिबागच्या दिशेने येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक होती। बोट गेटवेच्या धक्क्याला लागली आणि सुमारे 150 प्रवाशांनी बोटीत एकच गर्दी केली। बोट मांडव्याच्या दिशेने रवाना झाली। अजंठाची प्रवासी खचाखच भरलेली ही बोट गेटवे पासून समुद्रात 1 ते 1.5 नॉटिकल मैलावर पोहोचली आणि बोटीमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली। ही गंभीर बाब बोटीच्या तांडेलाच्या लक्षात आली। त्याने तातडीनं प्रवाशांना सावधान केलं। आपत्ती निवारण करणाऱ्या यंत्रणेला तातडीनं संपर्क केला। किनाऱ्यावरून तातडीनं स्पीड बोटी बोलावून बोटमध्ये असणाऱ्या सुमारे 150 प्रवाशांना सुखरूप बोटीतून बाहेर काढून किनाऱ्यावर आणलं। तातडीनं दुसऱ्या बोटींची व्यवस्था करीत प्रवाशांना मांडवा येथे आणण्यात आलं। ज्या बोटीमध्ये पाणी शिरलं त्या बोटीला मांडवा येथे आणण्यात आलं। बोटींचे काम करून पुन्हा ती बोट प्रवासी वाहतूक करण्यासाठी सोडण्यात येणार असल्याचं समजतं। वादळवारा लाईव्हसाठी धनंजय कवठेकर, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।